बारामती नगर परिषदेची निवडणूक येत्या 20 डिसेंबरला पार पडते. उमेदवारांनी अक्षरशः धुरळा उडवलाय प्रचाराचा. प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आपल्यासोबत काळुरांचे चौधरी आहेत, बसपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. काय सांगाल, नेमका काय मूड आहे? तुम्ही आता शेवटच्या टप्प्यात लोकांकडे जाताय, मतदारांकडे जाताय. लोकांचा काय मूड आहे नेमका? लोकांनी मन बनवलेलं आहे. पवार साहेब अजितदादांचे जे कट्टर समर्थक आहे त्यांनी घोषणा बनवलेली आहे, पत्तर रखलो छाती पर, बटन दबेगा हाती पर. मग एकदम बारामतीकरांनी ही निवडणूकच आता स्वतःच्या हातात घेतलेली आहे. मला नोट भी देंगे, वोट भी देंगे और कालूराम को चुनकर देंगे, ही बारामतीकरांची नवीन घोषणा आहे. माझा प्रचाराला बघा उमेदवार जिरीला आलेत. मध्ये 20 दिवस जर निवडणूक पुढे गेली तर हे जे उमेदवार होते ना, त्या उमेदवारांनी फोन बंद करून ठेवले होते. हे फोन बंद करून ठेवले होते आणि हे गायब झाले होते. परत पुढच्या पाच वर्ष हे लोक कसे गावतील, ही 20 दिवसात गायब झाली. त्याच्यामुळे बारामतीकरांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आणि ती हत्ती आणि काळूराम चौधरीला चालवत्या. तुम्ही आता म्हणताय पत्थर रखलो छाती पर और वोट बटन बटन दबेगा दबाव हाती हाती. पर. याच्या आधी एक घोषणा वेगळी होती तुमची. काय वेगळी होती? नाही, चुपचाप हाती छाप. नेमकं काय होतं ते? गपचिप जायचं आणि हत्तीला मत द्यायचं. पण आता बारामतीकर म्हणतात खुलेआम हाती छाप. ही निवडणूक दादाची आणि साहेबाची नाहीच ना. ही निवडणूक जी आहे ती मलिदा गँग विरुद्ध सर्वसामान्य बारामतीकर आहे. आणि म्हणून बारामतीकरांनी मी घोषणा दिली की चुपचाप हातीछाप, तर बारामतीकर म्हणतात नाही खुलेआम हातीछाप. आता खुलेआम हातीछाप चालू आहे. तुम्ही ख्रिश्चन माझ्या बरोबर आहे, मायनॉरिटीचे लोक पोस्ट सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात. आमचे मुस्लिम बांधव ह्याच्यावरती संपूर्ण देशात भेटतो मुस्लिम बांधव. बारामतीत तो खुलेआम पुढे आलेला आहे. नाही नाही, तो कामाचा माणूस आहे म्हणून. ह्योच आमचं गाडा उठावल्यावर येतो, ह्योच आमच्या विरोधात अन्याय अत्याचार झाल्यावरती आमच्या खांद्याला खांद्या लावून बांधतो. त्याच्यामुळे बारामतीकरांचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या कामावर विश्वास आहे. रात्रीच्या 2-2:30 वाजता जर फोन करायचा झाला तर बीजेपी, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शरद पवार गट आणि काळूराम चौधरी ह्याच्यातल्या कुणाला फोन केल्यानंतर कोण येईल ही त्यांची चर्चा आहे. बारामतीकर म्हणतात की ह्याच्यातल्याला जर फोन केला तर फक्त एकटा काळूराम चौधरी येऊ शकतो. आणि ते काल बघितलंय, ओबीसी बांधवांनी इथं नाशिकला एका नाभिक मुलीवरती अत्याचार झाला, त्याचं निवेदन द्यायचं होतं आणि त्याचं ती बीएसपी तिथं जेलमध्ये गेल्यात नाशिकवाले आमचे कार्यकर्ते. पण इथं त्यांनी सगळ्यांना फोन केलं. 5व्या मिनिटाला काळूराम चौधरी गेलता आणि मला जीवनात त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामुळे बारामतीकर माझ्या बरोबर आहे. हे झालं सामाजिक कामाचं. विकास कामाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाते. सत्ताधारी गट म्हणतोय, सत्ताधारी गट, की आम्हीच विकास करू शकतो. नाही नाही, विकास तुम्ही स्वतःचा केलाय की. तुमचा विकास तुमच्या आता 70 पिढीचा विकास झालाय. पुढच्या 70 पिढीचं नियोजन तुम्ही आर्थिक करून ठेवलेलं आहे. एवढे तर पैसे आहेत. 50-50 कोटी रुपये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणतोय मी 50 कोटी रुपये खर्च करतो. कशा? ही पैसे कुणाच आहेत? पाट्या टाकायला गेली नव्हती ही कुठं. ही मलिदा गँगनी बारामतीकरांना लुटलेला आहे. एक दगड जो 200 रुपयाचा आहे, 830 रुपये त्याचं बिल काढलंय. पूर्वीचं 480 रुपये काढलं होतं. आता नवीन माहिती आली 830 रुपये एका दगडाचं बिल काढलंय. 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधलंय संडास बारामतीत. आणि ही असा विकास असतोय. फुटपाथ मोठे आणि ते रस्ते बारीक. त्या फुटपाथवरती तुम्ही दुकानं टाकले तर त्या गाळे जे होते त्याच्यातले 25 गाळे मलिदा गँगच्या एकाच माणसाने घेतल्यात. एकही गाळा 5.5 लाखाच्या खाली आलेला नाही. मी बारामती शहरात 5,000 गाळे उभा करणार, 10 बाय 10चे. 1,000 रुपये नाम मात्र त्याला भरावं लागणार आणि बारामतीकरांना ती गाळे वाटले जातील. नदीच्या कड्याला खाऊ गल्ली होईल. इथं आमराईत आंबेडकर पुतळा ती वाबळे हॉस्पिटल पर्यंत दोन्ही साईडला फॅशन ट्रीट, विदेशाच्या धर्तीवर फॅशन ट्रीट. आणि 10 बाय 10चे गाळे 1,000 रुपयात मी आमराईतल्या. पण म्हणजे हिथं बारामतीकरांनी हिथं आम्हाला सूट द्यायची. आम्ही लय पाठीमाग आहे, म्हणजे आरक्षण तसं आम्हाला गरज आहे त्याची स्वयंरोजगाराची. तर हिथं मी ते आमराईतल्या युवक युवतींना इथं स्वतःचा रोजगार उभा करून देणार आहे. 2,000 रुपयाच्या भांडवलावरती 20,000 रुपयाचा व्यवसाय कसा उभा करायचा ह्याची चांगली मी आंबेडकरांचा अनुयायी आहे. आणि बाबासाहेब या जगातल्या अर्थतज्ञांचा बाप आहे असा नोबेल पुरस्कार मिळालेले अमर्त्य सेन मानतात. त्या बाबासाहेबांचा अनुयायी आहे. पण हा जो विकास आहे, तुम्ही आश्वासन दिलंय, पण तुमचं एक आश्वासन या निवडणुकीमधलं प्रचंड गाजलं, 1 BHKचं. अजितदादांनी देखील जाहीर सभेमध्ये त्याचा उल्लेख केला होता. खिल्ली उडवली होती. काय नेमकं? नाही, अजित पवार खिल्ली उडवणारच ना. अजित पवारांना नाकीनं आलं
आता दादानी जी पत्रक काढलंय पूर्वी काढलेलं, त्या पत्रकात अजितदादा स्वतःच म्हणतात की मी बारामती 2030 पर्यंत झोपडपट्टी मुक्त करणार आहे. म्हणजे झोपडपट्टी मुक्त करणार आहे म्हणजे काय, ती झोपड्या उठवून तुम्ही पोराच्या नावावर जागा करणार आहे का? महारवतनाची जशी 1800 कोटीची 500 रुपयात तुम्ही कोरेगाव पार्क केलं, तसं तुमचं आहे का? मग त्यांनीच सांगितलेली योजना आहे, केंद्राची योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, त्याचे 3 लाख रुपये भेटतात. राज्य सरकारचे 2.5 लाख रुपये घरकुल योजनेला भेटतात. 2.5 लाख रुपये CSR फंडातून देईल मी नगर परिषदेच्या, आणि 2 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार आहे. आणि त्याच्यासाठी दादानी जशी बडोदा बँकेकडे 15 वर्षापूर्वी नगर परिषद गहाण ठेवली होती, तशी मी ठेवणार पण नाही. मी देणार आहे ना. इलेक्ट्रॉनिक स्कूटी, महिला आणि बाल कल्याण विभाग काय खायचं झालंय, कुराण झालंय यांच्यासाठी. त्या विभागातून मी प्रत्येक महिलेला इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार आहे. ह्या सगळ्या योजना आहेत. मी माझ्या कुठलं सांगत नाही, आवाडव्य बी नाही, आणि कुठं असं लय अस्तव्यस्त नाही. हे त्यांच्याच योजना आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. मोदी साहेबाच्या आहेत, फडणवीस साहेबाच्या आहे, अजितदादाच्या योजना. अजितदादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे मेकअप केलेले एसटीवर आम्ही फोटो बघतोय की, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना. मग तुमचा फोटो काय आम्हाला दाखवाय? करोडो रुपये तुम्ही जाहिरातीवर खर्च करून ती जाहिरात करताय, तीच मी सांगितलंय. आणि कपाळ हाणून का घेता? मागाल त्याला चक्की दादा देता की, मागाल त्याला गाय गोट तुम्हीच देता की, मागाल त्याला विहीर तुम्हीच देता. मग मागाल त्याला 1 BHK का देऊ शकत नाही? तुमचा चुलता मुख्यमंत्री आहे म्हणून तुम्ही देऊ शकता, माझा बाप आम्हाला आहे म्हणून नाही होईल देणार की मी? माझा बी बाप या देशाच्या संविधानाचा निर्माता आहे. माझ्या बापाचा बाप बी त्योच आहे, माझा बी बाप त्योच आहे, माझ्या पुरीचा बी बाप त्योच आहे, बाबासाहेब आंबेडकर. त्यांची देणार की आम्ही? मला बारामतीकरांनी नगराध्यक्ष म्हणून त्या नगर परिषद मध्ये पाठवायचं. ती जर मी नाही दिलं 1 BHK, तर दादानी मला टायर मध्ये घालायला लावायचं, नाही तर डबल मोका लावायचा. अजून काय पाहिजे? आज वाढीव हद्दीचा दौरा केला तुम्ही, काय नेमके प्रश्न जाणवत आहेत? काय लोकांचं म्हणणं आहे, तिकडचं मतदारांचं काय म्हणणं आहे? वाढीव हद्दीमध्ये मलिदा गँगच्या लोकांनी ते प्लॉटिंग करून, बेकायदेशीर प्लॉटिंग करून लोकांना फसवलेलं आहे. आणि यांच्या मोकळ्या जागेत ड्रेनेज आणि डांबरी रस्ते बनवले, परंतु जिथं दाट लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीत सांडपाण्याची व्यवस्था नाही, आरोग्याची काही व्यवस्था नाही, शिक्षणाची काही नाही. पैसे भरल्याशिवाय आमच्या लहान लहान मुलांना त्या नर्सरीला ऍडमिशन भेटत नाही. 35,000 रुपये इथं भरावं लागतात. आणि फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे फटके कपडे घालून महात्मा फुले हंटर आयोगासमोर उभा राहिलं, आणि त्यांचं भांडवल हे करणार, त्यांच्या नावाने मत मागणार, आणि त्यांच्याच विरोधात काम करतात. सावित्रीबाई फुलेंनी दगडधोंड जे खाल्लं ते आपल्यासाठी खाल्लेत ना, आपल्याला शाळा मिळावी. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा काढल्या, लक्ष्मीबाई पाटलांनी, मी लक्ष्मीबाई पाटलांच्या नावाने योजना आश्वासित केलेले आहे. व त्यांनी स्वतःचं काय मोडलं तोडलं पोरं शिकवलेत. तुम्ही का शिकवा नाही? आता नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत अजित पवार गटाचे, ती म्हणतात मी CBSE बोर्डाची शाळा चालू करतोय. तुमची संस्था आहे की तिथं कसब्यात, ती बंद करा आणि ती सगळी फ्री करा आणि CBSE बोर्डाची करा. तुम्ही नगर परिषदेचं कुठं म्हणताय? तुमच्या मालकीत आहे ती पहिलं करा. विद्या प्रतिष्ठान फ्री करा सगळ्यांना. मग तुम्हाला मी पण उभा राहणार नाही, कोण दुसरा विरोधात करणार नाही. आमचा प्रश्नच राहणार नाही. तुम्ही शिक्षण फुकाट देतं पवार साहेब तर पवार साहेब, दादा तर दादा, पण तुम्ही काहीच देत नाही. तुम्ही नुसतं म्हणताय. ही 67 पासून आम्ही ऐकत आलोय, मी लहानपणापासून तीच ऐकत आलोय. ही जर वेळेत म्हणतात विकास करायचा आहे, विकास होत नाही. पार्थ झाला, जय झाला, पण विकास कुठे आहे? विकास होऊन दे की. पार्थचा झाला असेल, जयचा झाला असेल, तुमचा झाला, ताईचा झाला. ताईनी तर ताईची 113 कोटीत वांगी ऐकलेत ताईनी, आणि ती वांगच आम्हाला बघायला भेटलं नाही. आम्ही काय कुसळ, आमच्या रानं बघा की मारवतनाची मातंगाची कुसळ उगवते, तिथं पाणी येऊ देत नाही ती आमच्या रानात. माझं स्वतःचं क्षेत्र आहे माळेगाव कार्यक्षेत्रात. इकडं आमच्या रानात पाणी येऊ देत नाही. आता मी भांडतो म्हणून पाणी येते, येते. परंतु कितीतरी महारवतनाच्या मातंगवतनाच्या जमिनी पडीक आहेत. 72 एकर कोणी चुरली? 72 एकर कन्हेरीची जी शिवसृष्टीच्या समोरची जागा आहे 12 मातंग समाजाची. त्यांना दम द्यायला कोण होतं? दम द्यायला तुम्ही होता. तर काढतो ना मी बाहेर. मला याचा बघा, आमच्या लोकांच्या जी लुटमार झालेली आहे त्याचा मला राजकीय फायदा घ्यायचा नाही, त्यांना न्याय द्यायचा आहे. जसा मी कालच एका मराठा शेतकऱ्याला, गरीब मराठा, त्याची या वर्धमान शहाणीने दिली पडळकरनी जमीन घेतली. त्याच्या विरोधात बारामती अर्बन बँकेचे चेअरमन सचिन सातव होते. 30/11/2023 ला दस्त होतोय, आणि 31/11/2023 ला
बारामती अर्बन बँक 5 कोटी रुपयाचं कर्ज देते. हे लूटमारच आहे नाही, आणि माझ्या डॉक्युमेंट आहे. आणि नसेल कोर्टात दावा बारामतीच्या आणि माझ्या विरोधात हे दाखल करा, मग अब्रू नुकसानीचा दावा मी तुम्हाला कोर्टात दाखवतो. मला मला लोकांना न्याय द्यायचा आहे, मला राजकारण करायचं नाही. म्हणून मी काय काय गोष्टी माझ्याकडे, एक तर दस्ता असा आलाय 1935चा आहे, वतनाच्या 107 एकर जागेचा, आणि तो दस्त 1935ला जे केलाय 1935ला तो गोविंदराव पवारांच्या नावाने मी आता तुमच्या समोर उघड करतोय. करणार आहे मी. अख्ख्या महाराष्ट्रातली महार, मांग, होलार, सुतार, टाकारी, वडारी ज्यांच्या ज्यांच्या जागा घेतल्यात त्यांना सगळ्यांना बारामतीत बोलावणार आहे. आणि संयोगन गोविंद बागेच्या समोर मोठं आंदोलन होणार आहे, राष्ट्रव्यापी आंदोलन होणार आहे. मी शांत बसणार नाही. नगराध्यक्ष होऊन लोकांची कामं करणार आणि बाकीच्यांना न्याय देण्याचं काम इमानी येतबाराने मी करत आलेलो आहे आणि करत राहणार आहे. बारामतीच्या निवडणुकीमध्ये तुमचा जसा पक्ष आहे, तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, तसंच भाजप आहे किंवा शिवसेना आहे, दुसरीकडे तुतारी गट आहे, सगळ्यांचे उमेदवार आहेत. काय जाणवतंय नेमकं? नाही तुम्ही सर्वसामान्य बारामतीकरांना विचारा. सर्वसामान्य बारामतीकरांना फक्त मलिदा गँगचा उमेदवार माहित आहे आणि काळूराम चौधरी माहित आहे. बाकीची त्यांना मदत करायसाठी बी टीम माहिती आहे. अजितदादाची बी टीम आहे बीजेपी, अजितदादाची बी टीम आहे तुतारी, आणि ही बारामतीकरांना येड्यात काढून मुतारीत पाडायचा कार्यक्रम चालू आहे यांचा, तुतारीचा आणि त्या कमळाचा. त्याच्यामुळे ती निवडणूक लढवतात कुठं, ती चौकात येऊन बसतात तिथं. माझ्यासारखं पहाट्यापासून मी एकटा फिरतोय, आणि माझ्यामुळं ती मलिदा गटाच्या उमेदवाराला फेस आलाय तोंडाला, फिरावं लागतंय ना. नाही तर त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत, काहीच गरज नाही त्यांना. दुसऱ्याच्या उमऱ्याच्या बी पाया पडतात आता. त्यांना दिसा नाही, ती माणूस नसता तरी उमऱ्याच्या पाया पडतात. अशी अवस्था मी आणि सर्वसामान्य बारामतीकरांनी मलिदा गँगची केलेली आहे. कितपत विजयाचा विश्वास वाटतो? 21 डिसेंबरला ज्यावेळी निकाल हाती येतील त्यावेळेस कितपत विश्वास? त्यावेळी बारामतीत सगळीकडे बारामतीत वेशीवरचा मारुती आणि तेल्याचा शनी असेल आणि बाबासाहेबांचा हत्ती असेल. बारामतीकरांनी निवडणूकच हातात घेतली, त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे येणाऱ्या 20 तारखेला सर्वसामान्य बारामतीकर ही मलिदा गँगला काढण्यासाठी हत्तीच्या समोरलं बटन दाबणार आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते काळूरामचे चौधरी. त्यांनी सांगितलेलं आहे की 20 तारखेला ज्यावेळेस निकाल हाती येतील त्यावेळेस 100% त्यांचा विजय होईल, कारण ही निवडणूक जी आहे ती बारामतीकरांनी हातात घेतली. कॅमेरामॅन तेजस मी वसंत पुरे, प्राईम टाइम मराठी, बारामती.